हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री आणि माय एक्झामच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण 6 मार्च 2024च्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माय एक्झामच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वळत आपल्या आजच्या पहिल्या प्रश्नाकडे. तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे, सोमिनसाई उत्सव कोणत्या देशाशी संबंधित आहे? उत्तर आहे जपान. तर सोमिनसाई हा उत्सव जपान देशाशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, पहिल्या मुलांसाठी अनुकूल पोलीस स्टेशनचे उद्घाटन कोठे झाले? तर उत्तर आहे महाराष्ट्र येथे. तर पहिल्या मुलांसाठी अनुकूल पोलीस स्टेशनचे उद्घाटन महाराष्ट्र येथे झाले. पुढचा प्रश्न पाहूया. देशाच्या संसदेने सहकार्य वाढविण्यासाठी चतुर्भुज विधेयक मंजूर केले. तर उत्तर आहे चंदीगड. तर देशाच्या संसदेने सहकार्य वाढविण्यासाठी चतुर्भुज विधेयक मंजूर केले चंदीगड येथे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, ओपन सोर्स डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा सामाजिक करण्यासाठी भारताने कोणत्या देशासोबत सामाजिक सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली? उत्तर आहे कोलंबिया. पुढचा प्रश्न पाहूया. नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यात श्री कल्की धाम मंदिराची पायाभरणी केली? उत्तर आहे महाराष्ट्र. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, प्रसिद्ध जैन संत आचार्य विद्यासागर महाराजांचे निधन झाले. त्यांचा जन्म कोणत्या राज्यात झाला? त्यांचा जन्म कर्नाटक राज्यामध्ये झाला. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, मिस वर्ल्ड 2024 स्पर्धा कोणत्या देशात होत आहे? उत्तर आहे भारत. पुढचा प्रश्न पाहूया. मिस वर्ल्ड 2024 स्पर्धा भारताचे प्रतिनिधित्व कोण करणार आहे? उत्तर आहे शिनी शेट्टी. पुढचा प्रश्न पाहूया. न्यायमूर्ती NV अंजरिया यांची कोणत्या राज्याच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती झाली? उत्तर आहे कर्नाटक. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, कोणत्या राज्याच्या सरकारने स्वयं योजना सुरू केली? तर ओडिसा राज्य सरकारने स्वयं ही योजना सुरू केली. उत्तर आहे ओडिसा राज्य सरकार. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील आझाद नगर पोलीस ठाण्याची बलस्नेही पोलीस ठाणे म्हणून निवड झाली? उत्तर आहे धुळे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, मतदार जागृती अभियानाअंतर्गत पंजाबचे स्टेट्स आयकॉन म्हणून कोणाचे नाव घेतले गेले? उत्तर आहे शुभमन गिल. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, कोणत्या राज्यात हिमालय बास्केट सुरू करण्यात आले? उत्तर आहे उत्तराखंड. पुढचा प्रश्न पाहूया. एम्स जम्मूचे उद्घाटन कोणी केले? तर एम्स जम्मूचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांनी केले. पुढचा प्रश्न पाहूया.
प्रश्न आहे, प्रसिद्ध खजुराहो नृत्य महोत्सवाची यंदा कितवी आवृत्ती साजरी करण्यात आली? तर उत्तर आहे 50वी. 50वी आवृत्ती साजरी करण्यात आली. पुढचा प्रश्न पाहूया. उत्तर कोरियाने जमिनीपासून समुद्रात मारा करणाऱ्या कोणत्या नवीन क्षेपणास्त्राची चाचणी घेतली? तर उत्तर आहे पडासुरी 6. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळात मराठा समाजाला शिक्षण व नोकरीमध्ये किती टक्के आरक्षण देण्याचे विधेयक मंजूर करण्यात आले? उत्तर आहे 10%. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, केंद्र सरकार व राज्य सरकार यांचे एकत्रित मिळून महाराष्ट्रात किती टक्के आरक्षण झाले? उत्तर आहे 72%. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, कोणत्या राज्यात पहिल्या इलेक्ट्रिक रेल्वेचे उद्घाटन करण्यात आले? तर उत्तर आहे जम्मू व काश्मीर. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, शहबाज शरीफ यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली? उत्तर आहे पाकिस्तान. तर फ्रेंड्स, तुम्हाला हाचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माय एक्झामच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर फ्रेंड्स, थांबूया इथेच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.